झी 24 तास एक पाऊल पुढे। ती म्हणजे मुंबईत जुहूच्या ओकवूड हॉटेलमध्ये रेव पार्टी करणाऱ्या 100 तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। आणि धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत आयपीएलचे 2 खेळाडू सहभागी झाल्याचं समोर आलंय। पुणे वॉरियर्स संघातले राहुल शर्मा आणि वेन पार्नेल हे दोन्ही खेळाडू यामध्ये होते। त्यामुळे स्पॉट फिक्सिंग, शाहरुखचा वानखेडेवरचा धिंगाणा, ल्यूक या क्रिकेटपटूनं अमेरिकन महिलेची काढलेली छेड या घटनांमुळे आधीच बदनाम झालेल्या आयपीएलची आणखी एक काळी बाजू रविवारी रात्री उघड झाली। दरम्यान मेडिकल झाल्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंसह काही जणांना पर्सनल बॉन्डवर सोडून देण्यात आलाय। सेलिब्रिटी आणि बॉलिवूडशी संबंधित काही जण या पार्टीत सहभागी झाले होते। या सगळ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। यावेळी महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। रविवारी रात्रीची घटना आहे। मुंबईत जुहूच्या ओकवूड हॉटेलमध्ये रेव पार्टी करणाऱ्या 100 तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत आयपीएलचे 2 खेळाडूही सहभागी झाल्याचं समोर आलंय। पुणे वॉरियर्स संघातले राहुल शर्मा आणि वेन पार्नेल हे 2 खेळाडू यामध्ये होते। त्यामुळे स्पॉट फिक्सिंग आपल्याला माहिती आहे कशा तऱ्हेनं आयपीएलमध्ये चालतं। शाहरुख खानने ज्या तऱ्हेनं वानखेडेवरती धिंगाणा घातला होता, शिवीगाळ केली होती, त्यानंतर आपल्याला आठवत असेल लगेचच बातमी आपल्याकडे आली होती, तो म्हणजे ल्यूकनी क्रिकेटपटूंनी या अमेरिकन महिलेची छेड काढली होती हॉटेलमध्ये। आणि अर्थातच यामुळे आयपीएल आधीच बदनाम झालं होतं, त्यात आणखी एक काळी बाजू समोर आली आहे आणि ती काल रविवारी रात्री उघडकीस आली। मेडिकल टेस्ट त्यांची घेण्यात आली आणि त्याच्यानंतर दोन्ही क्रिकेटपटूंसह काही जणांना पर्सनल बॉन्डवर सोडून देण्यात आलंय। मात्र या रेव पार्टीमध्ये बॉलिवूडशी संबंधित किंवा अनेक सेलिब्रिटींशी संबंधित या पार्टीत सहभागी झाले होते। एक 5 स्टार पार्टी म्हणायला हरकत नाही आणि या सगळ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज यावेळेसची आहे। मुंबईतील जुहूचे जे हॉटेल आहे ओकवूड, इथे मोठ्या संख्येनं काल अनेकांनी आपण बघतो रेव पार्टी केली आणि धक्कादायक म्हणजे या पार्टीत आयपीएलचे 2 खेळाडू होते आणि अनेक सेलिब्रिटी आणि बॉलिवूडशी संबंधितही लोक होते। मुंबईत जुहूच्या ओकवूड हॉटेलमध्ये रेव पार्टी करणाऱ्या 100 तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत आयपीएलचे 2 खेळाडू सहभागी झाल्याचं समोर आलंय। सेलिब्रिटी आणि बॉलिवूडशी संबंधित काही जण या पार्टीत सहभागी झाले होते। या सगळ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावरती आता कारवाई केली जाणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।